डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरलेला आहे। कळवा कार शेडवरून कल्याणकडे ही लोकल जात होती आणि कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्यांवर याचा आता परिणाम झालेला आहे। त्यामुळे अर्थातच याचा परिणाम कालांतराने सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलवर सुद्धा होणार आहे। एका बाजूची जर वाहतूक रखडली तर दुसऱ्या बाजूवर त्याचा लवकरच परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्या पुढच्या प्रवासाचं नियोजन आत्ताच करा। जर ऑफिस गाठायची वेळ आपली ठरलेली असेल तर थोडा वेळ आधीच निघा, जेणेकरून तुम्हाला या प्रवासाचा फटका बसणार नाही। लोकल सेवा विस्कळीत होते आहे आणि डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला। अर्थात ही ट्रेन जरी कल्याणकडे जाणारी असली तरी देखील पुढच्या काळामध्ये परिणाम हा सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलवर सुद्धा होऊ शकतो। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया काय नेमकी स्थिती आहे। आतिश, कळवा कार शेडवरून कल्याणकडे जात होती ही लोकल आणि डबा लोकलचा घसरल्याचं कळतं आहे। वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाल्याचं कळतंय, काय नेमके सध्याचे अपडेट? डबे आहेत किंवा एक जो डबा जो आहे तो रुळावरून घसरल्यामुळे स्लो लाईनची जी वाहतूक जी आहे ती संपूर्णतः विस्कळीत झाली। त्याच्यामुळे ते सर्व ज्या लोकल ज्या आहेत त्या लाईन लागलेल्या आहेत। त्यामुळे बरंचसं कल्याण ज्या मुंबईकडे येणाऱ्या ज्या लोकल असतात त्या नसल्याने बराचसा जो आहे मुंबईला पुन्हा जाणारा जो वर्ग आहे त्यांना त्याच्या मनस्ताप सहन करायला लागतं। कल्याण स्टेशनवरती देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। तो ट्रॅकवरती हा प्रॉब्लेम झाला असला तर ट्रेन ज्या आहेत त्या मोठ्या लेट झालेल्या आहेत आणि रेल्वे प्रशासन जे आहे लवकर कशा प्रकारे जो डबा आहे तो रुळावरती कशा आणतील हे प्रयत्न सुरू आहे। ठीक, आतिश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। डोंबिवलीमध्ये लोकलचा एक डबा अपघात झालेला आहे आणि रुळावरून खाली घसरला असल्यामुळे कल्याणकडे जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। अर्थातच सध्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम हळूहळू जाणवायला सुरुवात झालेली असली तरी देखील आता वेळापत्रक काही वेळामध्ये पूर्णपणे कोलमडेल असं सध्याचं तरी चित्र दिसतंय।